आणि तर सकाळ सकाळ सगळी पोरं फराळ खात बसले ती. लक्ष्मणपाशी इथं मांजराची पिल्ली येते ती, त्यामुळे तर राखण बसले ती मांजराच्या पिल्ल्यांना. चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आज लक्ष्मीपूजन, पुरणपोळीचा स्वयंपाक आज. आता पहिल्यांदा दूध ठेवते तापायला. इथं म्हशीची धार काढली आहे, गाईची पण काढलेली आहे धार. दूध तापायला ठेवते आणि हरभऱ्याची डाळ घालते शिजायला पोळ्या करायसाठी. कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायसाठी. आणि तर हरभऱ्याची डाळ घेतली. आता डाळीला थोडंसं तेल आणि हळद लावून घेते आणि टाकते शिजायला. एकीकडं डाळ शिजते तोपर्यंत इकडं आता चहा ठेवून घेते. डाळ शिजते तोपर्यंत आता कणिक मळून घेते. म्हणजे कणिक चांगली भिजेल. कणिक चांगली भिजली तर पोळ्या चांगल्या होत्या त्या. आता डाळ चांगली शिजली आणि इकडे मी भज्या करायचं पीठ पण तयार करून घेतले. आता थोड्या वेळासाठी स्वयंपाक जरा बाजूला ठेवते करायचा. आणि आधी नाश्त्यासाठी पोहे करून घेते. आमच्याकडं जसं असतं तसं दाखवते मी सगळं. गौराईंना आमच्याकडं आज पहिल्यांदा चहा, नाश्त्याला पोहे करते ती. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक, जेवणाचं ताट. तर आता पोहे करून घेते आणि नाश्त्याचं ताट ठेवते नेऊन. आणि नंतर परत मग बघते स्वयंपाकाचं. आता इथं महालक्ष्म्यांना चहा, नाश्ता सगळं ठेवून झाले. आता आरती करायची. आरती करायच्या आधी इथं आत्यानं आज सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली. तर देव आणायचं राहिलं होतं रात्री इथं. आणि पिलवंड पण राहिली होती मांडायची. पिलवंड पण मांडली ती. इकडे एक आणि इकडे एक. हे आमचा बाले आहे आणि इकडे हे राधा आहे का नाही र. छान अशी फ्रॉक घातली आणि इकडे शर्ट घातलाय. चला आता आरती करून घेऊ. रांगोळी काढून होते अजून, तोपर्यंत करते स्वयंपाक मी. मग थोड्या वेळानं आरती करून घेऊ. आणि इकडं माझं तळण तळायला चालू आहे. भज्या करायला चालू आहे. तर झाले ते करून शेवटचं घाणं टाकलं कढईत. झाले तर भज्या करून. आणि तळण आज खूप थोडं तळले. फक्त महालक्ष्मीच्या ताटाला लावायपुरतंच तळे. कारण घरामध्ये फराळ सगळा तळलेलाच आहे. जास्त पण तेलकट नाही खावं वाटत. भजी आवडते तर सगळ्यांना, त्यामुळे भजी मात्र भरपूर केले. तर चला आता हे आवरून ठेवते. आता पुरणाचं बघते. पुरणाला चटका द्यायचा आहे. येळण्याची आमटी करायची. भात झालाय करून, पण आता आधी आरती करून घेऊ आणि मग परत राहिलेला स्वयंपाक करते. आरती करू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची, कंठे जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. लक्ष्मी आली ओवाळू कापुरांनी, माता प्रसन्न झाली भक्ता प्रसन्न झाली. कुंकवाने घातला सडा, मुखी तांबूल विडा, हाती शोभे कुंक हिरवा चुडा, दिला प्रसादाचा. तर आता इथं येवण्याची आमटी पण करून झाली. पुरणाला चटका देऊन झालाय. आता पुरण वाटून घेते आणि पोळ्या करून घेते.
आता मी पोळ्या करायला लागले. पोळ्या करून घेतल्या आणि आता महालक्ष्मीला जेवायसाठी ताटं तयार करून घेतली होती. आता कालची भाजी भाकरीची ताटं काढली आणि पुरणपोळीची ताटं ठेवली ती आता. चला आता. चला लक्ष्मी जेवल्या तर उडवायचं काटुंबम उडवायचं. चला उडवू मग. राधा लय भीती अगं तुझी आई. आठवा मुळाच्या आधी तर आई घरापाशी राजू ना. 5:30 वाजले ते आता आणि सकाळी घरातले कामावरून जेवण करून आज निवांत बसलो होतो. खरंच निवांत बसलो होतो आज. घरात बसून बसून सुद्धा काही काम केलं नाही आज, कारण घरातले कामावरच बराच उशीर होतो. म्हणजे सणाचं रोजचं आवरते ते लवकर, असं सणाचं कामावर जरा उशीरच होतो. तर खाली चालली वैरण आणाय म्हणलं शेळ्यांना. वैरण काढून नेते. वैरण आणून टाकली शेळ्यांना. आता सकाळची पण वैरण आणून ठेवते, म्हणजे सकाळ परत लवकर उरकायचे अजून. उद्या आता लक्ष्म्यांचा दोरं घ्यायचा कार्यक्रम असतो, त्यामुळे घरचं दोरं घेऊन परत सगळ्यांच्या घरी पण जावं लागतं लक्ष्म्या बघायला, दोरं घ्यायला. आणून ठेवते सकाळची पण वैरण. आता उद्यासाठी पण वैरण काढून ठेवली. आता वैरण नेऊन शेडपाशी झाकून ठेवते, म्हणजे सकाळ पटकन उचलून टाकायला ती आहे ती. आता मी तर शेडमध्ये आली. निवार टाकलं होतं शेळ्यांना, त्याचे चिपाडाशीच पडले ते. हे सगळे चिपाडा गोळा करून घेते एका जागेला. असं कवळे वैरण असते म्हणजे खाते ते, चिपाडा पाडत नाही ती. पण ह्या घरापासल्या गिनेगोराचं चिपाडा मोठे मोठे झाले तिले. म्हशी खाते त्या फोडून, पण शेळ्या काय खात नाही त्या. एकाच जागेला गोळा करून ढेगारा घालते आतमध्ये. आणि आता कोणाला त्या शेडपाशी उभं करावं लागेल गेटपाशी, आणि मगच बाहेर न्यावं लागेल, कारण चिपाडाचा ढेगारा मी उचलून घेऊन जायचे बाहेर. आणि माझ्या मग सगळ्या शेळ्या पण यायच्या. एकदा बाहेर निघले की परत आतमध्ये येत नाही त्या लवकर, त्यामुळे इथं शेडमध्ये ढेगारा करते. सगळे चिपाडा गोळा करून घेतले. फक्त आता वैरण टाकली, त्या जागची तेवढी राहिली ती. नाही तर सगळ्या शेडमधले चिपाडा गोळा करून घेतले ते.
आता 6 वाजले तर दिवस मावळायला लागले. त्यामुळे आता झाडून काय काढत नाही घराट्यानं. सकाळ काढते झाडून. 6:30 वाजले तर दिवस मावळायला लागलाय. अनेक मामांनी गुरं आणले ते चारून वळावरून. सकाळी धार काढलेले गायची. आता कालवडाला सोडले तर प्यायला. आता काय भेंड्या तोडतो काय पाठी घेऊन? बर आताच चालू भेंड्या तोडायला. काय का म्हणून पण हे भेंडीचं बी खराब लागलं बरं का. हाय का नाही? ते कुठली ते पण ह्यातलंच बी आहे ना चुकून चांगलं आलेलं. कुठलं हे? नाही ना देशी नाही ती विकतच आहे ती. विकतच्या पुढीतली भेंडी लावली होती. हे काय नेमकं भेंडीला झालं कळलंच नाही. आणि ह्याच्या महागनं ही भेंडी लावली आहे देशी भेंडी. तर ह्याची कितीतरी वेळा झाल्या भेंड्या खायच्या. बिना कुशीची आहे बरं का भेंडी ही. काय भेंडी पानांना कुस आहे पण भेंडीला कुस नाही. काय म्हणताय? नाही दंडाला लावू नका म्हणलं होतं. ह्यातल्या सरीला लाव म्हणलं होतं की. हो का ह्याला पण आहे बघा इथं. ह्याला काय भेंडीच लागणार ते कळलं नसायचं काय. अहो आत्या ह्याची भेंडी कसली बघितली का तुम्ही? हो का इथं बघा काय भेंडी आहे. ह्याची वेगळीच भेंडी आहे. अहो हो का इकडे पुढे की जरा. हो का हो का कसली आहे? माझं बी अचानक काय माहित कसली आहे. हे कसली लागेल खायला ती बघा कसली. भाऊजीला ठेवा दावायला. कसलं असलं बी आणलंय काय माहिती. भेंडी लागणार ना खरं ना त्याला. दिशे ती दिशे. हा नवरात्र परत सरत नाही आपल्याला हे. आणि किती उंच पण गेली तुमच्या डोक्याच्या वर गेली आताच. हा आली कालवडाकडून आली. आणि तर भरपूर भेंडे सापडले. ते किती किलोवर असते ना का? जास्त असते किलोच्या है का नाही? किती 2-3 दिवस झालाच ना आजीने मी तोडून भेंडी. आजीने मी तोडलेली. अरे आता मग घेते मग सर किलो 2 किलो सापडल्या म्हणायचं. आता हे दिसते थोड्या दिसायला भेंड्या. हे चिरलं की आपलं भाकरी ताड भरून होते भेंड्या. ह्याच्या मोठ्या आहेत ना भेंड्या. देशी भेंडी हे होती. सगळ्यांनी भरपूर खाऊ दे. मला उठलं का? हिरव्या मिरची चांगली करायची मस्त भेंडी. कुठं चालला? मुंग्या त्या मुंग्या. आता इथं आम्ही संध्याकाळची आरती करायला लागलोय. संध्याकाळची आरती पण आमच्या राधानच घेतली आहे का नाही? ओळ आता कर चालू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठे जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय खचित फरा तुझ गौरी कुमरा धनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुटूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली. च्या पाऊलाने महालक्ष्मी आली. ओवाळू कापुराने माता प्रसन्न झाली. कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा. सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली. पाऊलांनी महालक्ष्मी आली. ओवाळू कापुराने भक्ता प्रसन्न झाली. माता प्रसन्न झाली. नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणाच्या ज्योती भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती. सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली. सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली. ओवाळू कापुराने भक्ता प्रसन्न झाली. माता प्रसन्न झाली. भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरवाळा केला सोहळा. सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली. सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली. ओवाळू कापुरांनी भक्त पाऊलांनी महालक्ष्मी आली.
सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली, ओवाळू कापुराने भक्ता प्रसन्न झाली, माता प्रसन्न झाली. गालिंग लोटांगण वंदे रूप तुझे, प्रेमे आलिंगन भावे ओ ऐन नाम. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या ब्रह्म